नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वरदलक्ष्मी व्रत कसे व का करावे, पूजा कशी मांडावी, नैवेद्य काय दाखवावा, मंत्र कोणता म्हणावा, यामागे एक कथा सुद्धा आहे. तर ही कथा आपण थोडक्यात पाहूया. त्याचप्रमाणे या दिवशी एका सुवासिनीचा मानपान कसा करायचा, अशी वरदलक्ष्मी व्रताची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. श्रावण महिन्यामध्ये येणारा प्रत्येक दिवस हा खास असतो. ज्याप्रमाणे श्रावणी सोमवारांना महत्त्व आहे, त्याचप्रमाणे श्रावणी शुक्रवारांना सुद्धा महत्त्व आहे. 21 ऑगस्टला दुसरा श्रावणी शुक्रवार आहे. या दिवशी वरदलक्ष्मी व्रत केले जाते. श्रावण महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी लक्ष्मी मातेची उपासना ही मोठ्या प्रमाणावरती केली जाते. या दिवशी सकाळी लवकर उठावे, आपल्या घराची साफसफाई करावी, त्यानंतर स्नान करावे, स्वच्छ वस्त्र आणि सौभाग्य अलंकार परिधान करावेत आणि यानंतर वरदलक्ष्मी व्रताची पूजा करावी. वरदलक्ष्मी व्रत हे प्रामुख्याने रोगमुक्ती मिळवण्यासाठी केले जाते. परंतु सध्याच्या काळामध्ये फक्त रोगमुक्तीसाठी नाही तर परंपरा म्हणून, कुलाचार म्हणून श्रद्धेने निष्ठापूर्वक हे वरदलक्ष्मी व्रत केले जाते. या व्रतामध्ये अनेक ठिकाणी देवीची पूजा करून, कलशस्थापना करून, त्याला देवीचे रूप मानून छान साडी नेसून अलंकार, दागिने, नथ, हार, मंगळसूत्र असा शृंगार केला जातो. देवदिकांनी आणि ऋषीमुनींनी श्री वरदलक्ष्मी म्हणून तिची स्तुती केलेली आहे. वरदलक्ष्मी ही ऐश्वर्याची, वैभवाची, संपन्नतेची देवता आहे आणि हे व्रत मनोभावे केल्यामुळे घरामध्ये धनधान्याची कमी राहत नाही, असे वरदलक्ष्मी देवीचे वचन आहे. तर हे व्रत का करावे, यामागे एक कथा सुद्धा आहे. तर ही कथा आपण थोडक्यात पाहूया आणि त्यानंतर आपण या व्रताची पूजा कशी करावी तर हे सुद्धा पाहणार आहोत. एकदा कैलासावर शिव पार्वती सारीफाट खेळत होते. त्यावेळेला एक डाव कोणी जिंकला याबद्दल दोघांमध्ये वाद निर्माण झाला. अखेर तेथे उपस्थित असलेल्या चक्रनेमी नावाच्या आपल्या गणाला भगवान शिवशंकरांनी निर्णय विचारला असता त्याने महादेवाच्या बाजूने निर्णय दिला. त्यावेळेला रागवलेल्या पार्वती मातेने त्या गणाला तू कुष्ठरोगी होशील असा शाप दिला. परंतु महादेवांनी त्याचा निर्णय योग्य होता हे पार्वतीच्या लक्षात आणून दिले. तसेच त्याला उशाप देण्यास सांगितले. तेव्हा पार्वती देवीने एका सरोवराच्या काठावर काही देवस्त्रिया वरदलक्ष्मीचे व्रत करीत असतील त्यांना विचारून चक्रनेमीने ते व्रत केल्यास तो रोगमुक्त होईल असे सांगितले. त्याप्रमाणे चक्रनेमीने एका सरोवराच्या काठी वरदलक्ष्मीचे व्रत करणाऱ्या देवस्त्रियांना त्या व्रताबद्दल माहिती विचारून हे व्रत केले आणि तो रोगमुक्त झाला, अशी कथा पुराणामध्ये आढळते. म्हणून वरदलक्ष्मी व्रत हे प्रामुख्याने रोगमुक्ती मिळवण्यासाठी केले जाते. आपल्या घरामध्ये जर सततचे आजारपण असेल, एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर आपण हे दुसऱ्या श्रावणी शुक्रवारी वरदलक्ष्मीचे व्रत हे अवश्य करावे. आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये मंडप घालून त्या ठिकाणी चौरंगावर कलशस्थापना करून हे व्रत केले जाते. त्यावरती वरदलक्ष्मीचे आवाहन केले जाते. देवीची श्रीसूक्तयुक्त पूजा केली जाते. त्याचप्रमाणे देवीला 21 अनारशाचा नैवेद्य दाखवला जातो. सुवासिनींना वाण दिले जाते. तर असा ह्या व्रताचा विधी आहे. परंतु सर्व महिलांना हे करणे शक्य होत नाही, कारण धावपळीच्या आपल्या कामामध्ये मंडप वगैरे आपल्याला शक्य होणार नाही. मग ही पूजा कशी करावी? आपण साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा ही पूजा करू शकतो. आपल्या देवघराजवळच आपल्याला एक पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. त्यावरती लाल कापड अंथरायचं आहे. शक्य असेल तर पूजा करणाऱ्या महिलेने लाल वस्त्र, लाल साडी किंवा लाल ड्रेस हा परिधान करायचा आहे आणि ही पूजा आपण तिन्ही सांजेला करू शकतो. तिन्ही सांजेची जी वेळ आहे तर ती लक्ष्मी येण्याची वेळ असते. परंतु आपल्याला जर तिन्ही सांजेच्या वेळेला पूजा करणे शक्य नसेल तर आपण सकाळी सुद्धा ही पूजा करू शकतो. पाटावरती लाल वस्त्र अंथरल्यानंतर आपल्याला त्यावरती सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा आपल्याला ठेवत असताना त्याखाली एक प्लेट ठेवायची आहे किंवा थोडेसे तांदूळ, फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती दिवा ठेवायचा आहे. दिवा हा कधीही डायरेक्ट ठेवला जात नाही, तर तो आसनावरती ठेवला जातो. दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करून ते दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे. यानंतर आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे. एका ताम्हणामध्ये तांदूळ ठेवायचे आहेत आणि ते ताम्हण आपल्याला त्या पाटावरती किंवा चौरंगावरती ठेवायचं आहे. त्या तांदळावरती आपल्याला हळद, कुंकू वाहायचं आहे. यानंतर आपल्याला एक कलश घ्यायचा आहे. तांब्याचा स्वच्छ तांब्या घ्यायचा आहे. त्यावरती आपल्याला 5 कुंकवाची बोटे लावायची आहेत आणि स्वस्तिक चिन्ह सुद्धा काढायचं आहे. त्यानंतर तो कलश आपल्याला त्या तांदळावरती ठेवायचा आहे. त्या कलशामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, एक सुपारी, एक नाणं टाकायचं आहे, एक फूल टाकायचं आहे आणि त्यावरती आंब्याची पाने ठेवून त्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे. म्हणजे काय तर हेच आपल्याला वरदलक्ष्मी व्रतासाठी देवता जी आहे तर ती तयार करायची आहे.
आपल्याला कलशाची पूजा करायची असते, त्यामुळे आपल्याला कलश तयार करायचा आहे। या कलशाला आपण सजवू सुद्धा शकतो, म्हणजे फुलांच्या साह्याने आपल्याला या कलशाला सजवायचं आहे। त्याचप्रमाणे त्या नारळाला देवीचा मुखवटा आपण घालू शकतो, सौभाग्य अलंकार घालू शकतो, जसं की मंगळसूत्र असेल, नथ, इतर दागिने असतील। तसेच आपण साडीचा किंवा ब्लाऊज पिसाचा वापर करून जो आपण तांब्या कलश म्हणून घेतलेला आहे, तर त्याला सुद्धा आपण देवीचे रूप देऊ शकतो। तर अशा प्रकारे आपल्याला ही कलशाची स्थापना करायची आहे। कलशाची स्थापना करून झाल्यानंतर त्या कलशाला आपल्याला हळद कुंकू लावायचं आहे, अक्षदा फूल अर्पण करायचं आहे। यानंतर आपल्याला अगरबत्तीने ओवाळायचं आहे, धूप लावायचा आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यामध्ये 21 अनारशाला मान आहे। अनारशा आपल्याला बनवणे शक्य नसेल तर आपण अगदी खिरीचा, खडीसाखरेचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकतो। खीर सुद्धा देवीला अत्यंत प्रिय आहे। आणि यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची आरती करायची आहे। त्यानंतर आपल्याला मंत्र जो आहे तर तो सुद्धा म्हणायचा आहे। जर आपल्याला या दिवशी कमळाची लाल फुले मिळाली किंवा गुलाबाचं जर लाल फूल मिळालं तर आवर्जून आपल्याला त्या कलशाला ते गुलाबाचं फूल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे, कारण लाल फूल हे देवीला अत्यंत प्रिय आहे। वरदलक्ष्मी व्रताची आपल्याला कथा जी आहे तर ती सुद्धा वाचायची आहे। आता या दिवशी आपण मंत्र जो आहे तर तो कोणता म्हणावा, तर पहिला मंत्र आहे ओम लक्ष्मी नमः, हा मंत्र आपण म्हणू शकतो, किंवा धनाय नमो नमः हा मंत्र म्हणू शकतो, किंवा लक्ष्मीनारायण नमः हा मंत्र म्हणू शकतो, किंवा ओम धनाय नमः तर हा मंत्र म्हणू शकतो। आणि अजून एक मंत्र असा आहे की ओम श्रीम क्लीम श्रीम सिद्धम लक्ष्मी नमः, ओम श्रीम क्लीम श्रीम सिद्ध लक्ष्मी नमः। हा मंत्र थोडासा अवघड आहे, परंतु हा मंत्र आपण म्हटला तरी चालेल। आपल्याला जो मंत्र म्हणता येईल, आपण 5 मंत्र यामध्ये पाहिलेले आहेत, तर जो मंत्र आपल्याला म्हणणे शक्य आहे तर तो मंत्र आपल्याला 108 वेळेला तरी म्हणायचा आहे। शक्य असेल तर आपल्याला या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे। अगदी सोपे सोपे मंत्र आहेत, जसं की धनाय नमो नमः किंवा ओम धनाय नमः आहे, तर असे आपण हे जे मंत्र आहेत तर हे या दिवशी म्हणायचे आहेत। हे व्रत आपण सुखासाठी, ऐश्वर्यासाठी किंवा आपल्या वैभवामध्ये वाढ व्हावी तर यासाठी करू शकतो। आता जी व्यक्ती हे व्रत करणार आहे तर त्या महिलेने दिवसभर उपवास करायचा आहे आणि रात्री आपल्याला पूजा केल्यानंतर तो उपवास सोडायचा आहे। या व्रतामध्ये तिखट जे आहे तर ते खायचे नाही आणि कमळगट्ट्याच्या माळेने जर आपण जप केला तर हे अत्यंत प्रभावी मानले जाते। जर आपल्याला अडचण असेल, सुतक असेल तर मात्र आपल्याला हे व्रत करता येत नाही। त्याचप्रमाणे या दिवशी आपण लक्ष्मी अष्टक म्हटले तरी सुद्धा लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होत असते। आणि या दिवशी एका सुवासिनीचा सुद्धा आपल्याला मानपान करायचा आहे। एका सौभाग्यवतीला घरी बोलवायचं आहे आणि तिची खणा नारळाने ओटी भरायची आहे आणि एखादा सौभाग्य अलंकार तिला भेट म्हणून द्यायचा आहे। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वरदलक्ष्मी व्रत कसे व का करावे, पूजा कशी मांडावी, नैवेद्य काय दाखवावा, मंत्र कोणता म्हणावा, यामागे एक कथा सुद्धा आहे, तर ही कथा आपण थोडक्यात पाहिली आहे। त्याचप्रमाणे या दिवशी एका सुवासिनीचा मानपान कसा करायचा आहे, अशी वरदलक्ष्मी व्रताची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे। कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ, कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।